श्रीराम समर्थ. अहो, कित्येक जण असं म्हणतात की आम्ही नाही एकादशी करत. ते त्यांना भूषण वाटतं, पण खरंच ते भूषण आहे का? नाही. अहो, दोषांचा संचय हे प्रत्येक रोगाचं कारण असतं आणि या संपूर्ण दोषांना नष्ट करण्याचं उपोषण हे ब्रह्मास्त्र आहे. उपोषणापासून फायदे काय? म्हणून वाग्भट्ट म्हणतात की इंद्रियांची शुद्धी, मलाचा सर्ग, मलाची सम्यक प्रवृत्ती, जडता नाहीशी होणे, अन्नास रुची येणे, भूक तहान यांचा उदय होणे, हृदय शुद्धी, शुद्ध कंठना, व्याधीचा जोर कमी होणं, उत्साह वाटणं, सुस्तीचा नाश, अशा सर्व गोष्टी उपोषणाने होतात आणि शिवाय परमार्थही साधतो. म्हणून तर समर्थ आपल्याला सांगतात की एकादशी करून आत्महित साधावे. हे व्रत साधं नाही, तर हा वैकुंठीचा महापंथ आहे. म्हणून जे जे एकादशी करत नसतील त्यांनी आपल्या शरीराला लाभ व्हावा म्हणून तरी एकादशी करावी, इतकेच आपल्याला सगळे संत सांगत असतात. आणि ह्या एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन घेतलं तर दुधात साखर किंवा सुवर्णाला सुगंध अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणूनच एकादशी व्रत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आषाढी, कार्तिकी 12 महिन्याच्या एकादशा ह्या कराव्यात आणि त्यासाठी आपण भगवंताशी नतमस्तक व्हावं, हेच आपल्याला वारंवार संत सांगत असतात. पण त्याच्यामध्ये आपलं हित आहे हे मात्र आपण ओळखत नाही. म्हणून एकादशी नुसतं व्रत नाही, तर तो वैकुंठीचा महापंथ आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं. जय जय राम कृष्ण हरी.